गणेश दरवाजातून आतमध्ये आल्यावरती आपला 3 तोफा पाहायला मिळतात. हे 3 तोफा आहेत तिथे. हे 3 तोफा पाहायला मिळतात आपल्याला. श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमो पार्वती पदे हर हर महादेव. हर हर महादेव. एसके ब्लॉग. इसका ब्लॉग. एसके ब्लॉग. यस की ब्लॉग. एसके ब्लॉग लाइक करो, सब्सक्राइब करो. बोलो ना. बोलो. यस की ब्लॉग. लाइक करो, सब्सक्राइब करो. लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या 394व्या जयंतीनिमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. हा क्षण साजरा करण्यासाठी आम्ही जाणार आहोत लोहगडाला. चला तर बघूया तिथला व्ह्यू कसा येतोय काय नाही. आपली ट्रॅव्हलिंग सुरू करूयात. मित्रांनो, लोहगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. लोणावळा नजदीकच्या मळवली स्टेशन नजदीकच दुर्गाची एक जोडगोळी उभी आहे. त्याच्यातील मुख्य दुर्ग आहे लोहगड आणि त्याचा बळकट आणि संरक्षित करण्यासाठी शेजारी बांधलेला आहे विसापूर अथवा संबळगड. लोहगडावरून पनवेलच्या धरणाचे सुंदर दृश्य दिसते. पलीकडेच तिकोना उर्फ वितनगड नावाचा अजून एक किल्ला आहे. तुंग उर्फ कठीणगड ही येथे आहेत. नाणे मावळ आणि पवन मावळ यांच्यामधील पर्वतराजातील हा दुर्ग वसलेला आहे. लोहगड किल्ला हा अतिमजबूत, बुलंद आणि दुर्जय आहे. जवळच असणारी भाजे आणि बेडसे ही बौद्धकालीन लेणी ज्या काळात निर्माण झाली त्याही पूर्व म्हणजेच इसवी सन पूर्ण 200 वर्षापूर्वी या किल्ल्याची निर्मिती झाली असावी असे अनुमान निघते. सातवाहन, चालुक्य, यादव या राजवटी या किल्ल्याने पाहिल्या. इसवी सन 1489 मध्ये मालिक अहमदने निजामशाहीची स्थापना केली आणि अनेक किल्ले जिंकून घेतले. त्यापैकीच लोहगड हा एक किल्ला होय. इसवी सन 1564 मध्ये अहमदनगरचा 7वा राजा दुसरा बुरहान निजाम या किल्ल्यावर कैदेत होता. मित्रांनो, इतिहास काही इथं संपलेला नाही. पुढे मी गडावरती सर्व काही सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, लोहगडाच्या पायथ्याशी पोहोचलोय. आता इथून पुढचे ट्रेकिंग सुरू करणार आहे. मित्रांनो, ट्रेकिंग सुरू केलेली आहे. दीड तास लागलो वरती जायला आम्हाला. खूप छान अशा पायऱ्या बांधलेल्या आहेत गडावरती. सेम शिवनेरी सारखी फिलिंग येते इथं आल्यावरती. पायऱ्या खूप अजून दणकट दिसते. तुम्ही चला निघूयात गडावरती. मित्रांनो, पुढे इसवी सन 1630 मध्ये किल्ला आदिलशाहीत आला. 1657 मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण आणि भिवंडी परिसर जिंकून घेतला आणि लोहगड, विसापूर हा सर्व परिसर सुद्धा स्वराज्यात सामील करून घेतला. इसवी सन 1665 मध्ये झालेल्या पुरंदरच्या तहात हा किल्ला मुघलांच्या स्वाधीन केला गेला. पुढे 13 मे 1670 मध्ये मराठ्यांनी किल्ला परत जिंकला. पहिल्या सुरत लुटीच्या वेळेस आपली संपत्ती नेताजी पालकरने लोहगडावर आणून ठेवली होती. पायऱ्यांचा वापर करा. पायऱ्यांचा वापर करा. वा 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 वा.
खूप सुंदर किल्ला आहे. तटबंदी पण खूप मोठे मोठे आहेत. जितकं पाहिजे तितकं कमी वाटतंय. मित्रांनो, आपल्याला गणेश दरवाजा लागलाय. गणेश दरवाजापाशी आपण पोहोचलो आहे. हा आहे गणेश दरवाजा. गडाची तटबंदी अजून पण खूप छान आहे. ह्याच्या डाव्या व उजव्या बुरुजाखाली सावळे कुटुंबांचा नरबळी देण्यात आला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांना वंशजांना लोहगडावरची पाटीलकी देण्यात आली होती. तेथे आतील बाजूस शिलालेख आहेत. इसका ब्लॉक. एसके व्लॉग. यस की ब्लॉक. एसके व्लॉग लाईक करो, सबस्क्राईब करो. बोलो ना. यस की ब्लॉक. लाईक करो, सबस्क्राईब करो. ओके. लाइक करो, शेयर करो, सबस्क्राईब करो. ओके ओके. पुढे इसवी सन 1713 मध्ये शाहू महाराजांनी कृपावंत होऊन लोहगड कान्होजी आंग्रे यांस दिला. 1720 मध्ये आंग्र्यासकडून तो पेशव्यांकडे आला. मित्रांनो, हा आहे गणेश दरवाजा. गणपतीची कलाकृती कोरल्यामुळे ह्याला गणेश दरवाजा असे म्हणतात. चला आपण आतमध्ये जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज जय. तोफा अजून पण चांगल्या स्थितीमध्ये आहेत. गणेश दरवाजा पार करून वरती निघत आहोत. हा वरचा व्ह्यू आहे असा. वा 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 वा. इकडून बघ बघ कसं येते खाली. किल्ला खूप सुंदर आहे. इकडून बघ ना कसं येतं खाली. इसवी सन 1789 मध्ये नानांनी किल्ल्याचे बांधकाम आणखीनच मजबूत करून घेतले. पुढे 1803 मध्ये किल्ला इंग्रजांनी घेतला, पण नंतर दुसऱ्या बाजीरावाने तो पुन्हा जिंकला. 4 मार्च 1818 जनरल पॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने सर्वप्रथम विसापूर जिंकला. तेव्हा दुसऱ्या बाजीरावाने गडावरच मराठ्यांची गड रिकामी करण्यासाठी हुकूम सोडला. तेथून अनिश्चितच मराठी मागे फिरले. गणेश दरवाजातून आतमध्ये आल्यावरती आपल्याला 3 तोफा पाहायला मिळतात. हे 3 तोफा आहे तिथे. हे 3 तोफा पाहायला मिळतात आपल्याला. हे जे बांधकाम बघताय तुम्ही, हे आत्ता केलेलं आहे. हा जुना आहे. कसं आहे इथं फरक जाणून येतो आपल्याला. हा जुना आहे आणि हा नवीन आहे. चला निघतो आम्ही वरच्या दिशेने. काय म्हणले इकडं? चांगला व्ह्यू आहे म्हटलं. इथून चांगला व्ह्यू घेता येतो ह्या दरवाजाच्या आतून. खूप छान व्ह्यू येतोय मित्रांनो इथून. आपण जरा तिकडे शांत ठिकाणी जाऊ. काय चोर वाट वगैरे आहे काय इथून? एक मी मला पण अजून कन्फर्म नाही काय आहे. बापरे. काय नेमकं अजून कन्फर्म नाही इथं. काय नेमकं कन्फर्म नाहीये, कारण मला पण माहित नाहीये. हे असा व्ह्यू घेतला. हे असं इथं पण काहीतरी असंच आहे.
बाहेर जाता येते इथं. वा 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 वा. हो हो, इथला व्ह्यू असा हा व्ह्यू इथला. मित्रांनो खूप सुंदर किल्ला आहे, मला तर खूप आवडला किल्ला. अजून तेवढी हार्ड ट्रेकिंग नाही लागली, फक्त जेवढे पायऱ्याच लागलेत आतापर्यंत, अजून हार्ड ट्रेकिंग नाही लागली आपल्याला. वाट आहे छोटीशी, त्याच्यातून पण आपल्याला आतमध्ये जाता येत. चलो चलो. काय नेमकं आपण एक्सप्लोर करूया. हो हो, एक मिनिट. हे असं आहे आतमध्ये. इथून बाहेर शौचालय वाटतं मला तर. हो, शौचालयाचे खूप मजा आली. पायऱ्यांचा वापर करा. सहा दरवाजा आहे. जरा इथं पायऱ्या ढसळलेल्या आहेत. थोडेसे इथं पायऱ्या ढसळलेत मित्रांनो पाण्यामुळे. वा वा. वा 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 वा, किती छान व्ह्यू आहे मित्रांनो, बघू शकताय तुम्ही व्हिडिओ मध्ये. 360 डिग्री व्ह्यू दाखवते तुम्हाला. पूर्ण कॅप्चर करायचा प्रयत्न करतोय मित्रांनो. आता आपण बघणार आहोत धान्य कोठार. जे महाराजांच्या काळामध्ये धान्य कोठार स्टोअर करायचे ते पाहणार आहोत. धान्य कोठी. हो माय गॉड मित्रांनो, पूर्ण पाणी भरलं याच्यामध्ये. पाणी जिरपून जिरपून खाली आल्यामुळं पूर्ण पाणी साचलंय मित्रांनो. एवढे किल्ले पाहिले मित्रांनो, पण ह्या किल्ल्यावरती तटबंदी अजून पण खूप चांगल्या स्थितीमध्ये आहे. नारायण दरवाजा. आता आपल्याला लागणार आहे नारायण दरवाजा. चला निघूया नारायण दरवाजाकडे. मित्रांनो आपल्याला नारायण दरवाजा लागलेला आहे. हाय नारायण दरवाजा. चला निघूयात आपण आतमध्ये. मोबाईल घेऊन गेले. नारायण दरवाजा लागून अजून एक दरवाजा आहे. मित्रांनो नारायण दरवाजाच्या समोरच आपल्याला एक छोटासा दरवाजा लागतो. परत त्या दरवाजाच्या समोर आपल्याला हनुमान दरवाजा लागतो. हा आहे हनुमान दरवाजा. हा गडाचा मुख्य दरवाजा आहे. यावर हनुमानाची मूर्ती कोरली आहे म्हणून याला हनुमान दरवाजा असे म्हणतात. ह्या दरवाजाचे काम नाना फडणवीसांनी 1 नोव्हेंबर 1790 ते 11 जून 1794 या कालावधीत केले.
गणपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय नमो पार्वती पदे हर हर महादेव हर हर महादेव. मित्रांनो, हनुमान दरवाजातून आपण आतमध्ये आलेलो आहे. घोड्याची पागा लक्ष्मीकोट दर्गा. मित्रांनो, दर्गा पण बांधलेली आहे गडावरती. महादरवाजातून आत शिरताच एक दर्गा लागते. दर्ग्याच्या शेजारीच सदर व लोहारखान्याचे भग्र अवशेष आढळतात. याच दर्ग्याच्या बाहेर बांधकामाचा चुना बनवण्यासाठी घाणी आहेत. उजवीकडे ध्वजस्तंभ आहे. याच्या जवळच एक तोफेकाई हौशी दुर्गप्रेमींसाठी सिमेंटच्या चौथऱ्यात बसवलेली आहे. अशी एक तोफ तुटलेल्या अवस्थेत लक्ष्मीकोटीच्या समोर पडलेली आहे. दर्ग्याचा विव्या सदर सभागृह. मित्रांनो, गडावरती आल्यावर लक्ष ठेवायचं आहे, कारण इथं मी व्हिडिओमध्ये ते दाखवू नाही शकलं, कारण खूप जण आपल्या तोफावरती पाय ठेवून व्हिडिओ काढत होते. तर मला हे म्हणायचं आहे, जर तुम्ही आले असतील चप्पल वगैरे काढून वरती जा. इथं 3 तोफा ठेवलेले आहेत सभागृहामध्ये. ही 1, ही 2, हे 3. किल्ल्याचे आता 2 दिशा फुटतात. एक सरळ आहे आणि इकडे महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव, 16 कोणी तलाव, विंचुकडा ह्या साईडला जा. इकडे पण जाणार आहे आपण. मित्रांनो, पहिला आपण हे रस्ता कव्हर करणार आहोत व्हिडिओमध्ये. ध्वजस्तंभाच्या उजवीकडे चालत गेल्यावर लक्ष्मी कोठे लागते. या कोठीत राहण्याची सोय होती. कोठीत अनेक खोल्या आहेत. किल्ल्याचे ट्रेकिंग तेवढे काय अवघड नाही आहे. सर्व 99% पूर्ण किल्ल्याला पायऱ्या आहेत. फक्त वरती आल्यावरच आपल्याला असे पायवाट पाहायला मिळतात. आपल्याला लागलेली आहे घोड्याची पागा. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात याच ठिकाणी घोडे बांधून ठेवले जायचे. त्यांना खायला वगैरे ह्याच ठिकाणी द्यायला यायचे. मी अजून शिकतोय मित्रांनो व्हिडिओ कसा बनवायचा, काय नाही. काही चुकलं तर माफी असावी. हे आपण आलेलं आहे घोड्याच्या पागेमध्ये. वाव वाव, कसलं गार आहे. हा, मला वाटतं या ठिकाणी चारा ठेवायला जायची पहिला. खूप थंड आहे मित्रांनो, खूप थंड वातावरणामध्ये आतमध्ये. उन्हाळ्यामध्ये मजाच वेगळी इथं आतमध्ये आल्यावर. थंडगार वाटतंय. काही पोस्टर वगैरे ठेवले इथं, हे जे पाट्या वगैरे लावतात तिकीट घर वगैरे. पहिले इथं घोडे थांबायचे आणि इथं चारा खायचे. पण आता जरा घासून घासून थोडंसं छोटा झाला आहे, ठिसून ठिसून. पहिले याची थोडीशी हाईट होती. हे आपले आपण वर बघू जरा. वाव वाव, खूप थंड आहे मित्रांनो. वर हात लावला खूप थंड आहे. मस्त आहे किल्ला. माझं मत आहे तुम्ही आवश्यक तो या किल्ल्याला भेट द्या तुम्ही. खूप छान किल्ला आहे. ट्रॅकिंग पण नाही, पिण्याचे पाणी पण जपून. अरे काहीतरी जुनी आहे. चला निघूयात बाहेरच्या दिशेने. चुकाडा पाणी जाते का? साठला आपण जाऊ. इथं जास्त वरतून दे.
त्या साईडला गुफा. पाणी पाणी पाणी. चला निघूयात पुढच्या दिशेने. इकडं इकडं पण गुफा दिसते. मित्रांनो लक्ष्मी कोठीपाशी आपण आलेलो आहे. लक्ष्मी कोठी. लक्ष्मीचे मंदिर वगैरे आहे का इथं आतमध्ये असं वाटतं मला. नाही. वा वा वा. मित्रांनो लक्ष्मी कोठी. लाईट लावा लागली तर एक मिनिट. अशी ही कोठी आहे. अरे बापरे इथं काय दिसतंय का मित्रांनो. अशी ही कोठी आहे. घाबरलो मी. लय घाबरलो आता. हे पाहून मी घाबरलो होतो. काहीतरी आहे इथं. हो दर्ग्याचं सामान आहे ते. अशी ही कोठी आहे. मंदिर वगैरे आहे छोटासा इथं. चला. बापरे मधुमक्खी का छत्ता काही दिसतंय का. इथं गाण्या म्हणतात त्याला. सर्व सामान वगैरे ठेवलेलं आहे इथं. असं आतमध्ये सामान वगैरे ठेवलेलं आहे. विंचुकाड्याचा आवाज येते आतमध्ये. पूर्ण प्रशस्त जागा आहे. मला वाटतं गडावरती राहण्याची सोय इथंच आहे वाटतं मला. हो अशी जागा आहे संपूर्ण. चला निघत आपण पुढे. ही पण दर्गा आहे मित्रांनो. भगवा. ही अशी दर्गा आहे. घोड्याची पागा आणि लक्ष्मी कोटे करून आम्ही दर्गा पण करून आम्ही निघत आहोत विंचुकड्याकडे. 5 मिनिटं झालं नुसतं चालतच चाललंय. अजून काही विंचुकडा नाही आला. चाललंय बघू आता. विंचुकडा तर दिसतंय पण ह्याच्या पुढं पण अजून विंचुकडा आहे तिकडे पलीकडे. सही व्ह्यू. लक्ष्मी कोठीच्या पश्चिमेस विंचुकडा आहे. हा विंचुकडा म्हणजेच 1500 मीटर लांब आणि 30 मीटर रुंद अशी एक डोंगरांग सोंड आहे. विंचुकड्यावरच जाण्यासाठी एक टप्पा उतरून पलीकडे जावे लागते. गडावरून पाहिले असताना हा भाग विंचवाच्या नागणीसारखा दिसतो म्हणून यास विंचुकडा म्हणतात. या भागात पाण्याची उत्तम सोय आहे. गडावर आजूबाजूस परिसर न्याहाळण्यासाठी हा विंचुकड्याचा उपयोग होत असावा. मित्रांनो विंचुकड्याच्या आपण पूर्ण टोकापर्यंत जाणार आहोत. इकडे आहे विंचुकडा. हो शेवट टोक तिथपर्यंत जाणार होतो आपण. चला. पागो. ओ खूप मजा येते. गेल्या वेळेस मित्रांनो तेव्हा माझ्याकडे चॅनल नव्हता. तेव्हा मी गेलो होतो शिवनेरीवरती. मित्रांनो असा इथला व्ह्यू आहे.
येताना लक्षात ठेवा, आमच्यावर चुकी झाली. त्याला यायला रस्ता तिथून आहे, तसं तिकडून असं खाली जायचं आहे. हा रस्ता आहे. आम्ही नाही चाललो होतो इकडं. चला तर वापस. इकडे मित्र थोडस स्लिपी आहे. आबा, हळू या. अय्या, अय्या. सर्वात पहिला सेफ्टी पहिला. सेफ्टीची काळजी घ्यायची आहे. आबा, आले येले, हळू या. आम्ही डायरेक्ट सरळ गेलो होतो, सरळ तिथून परत वापस आलो, इकडनं आलो वापस. आता चाललं इकडं विंचोकाड्याकडे, शेवटचा टोक्या हा. चला निघूयात विंचोकाड्याकडे. हो, एवढा काही अवघड नाही मित्रांनो. किल्ला खूप सोपा किल्ला आहे, एकदम सोपा आहे. फॅमिलीसह आपण किल्ल्यावरती येऊ शकतो असा हा किल्ला आहे. प्रशस्त जागा आहे किल्ल्यावरती, बसायला वगैरे आहे, पण जास्त करून सावली नाही किल्ल्यावरती. झाडं वगैरे एवढी नाहीत किल्ल्यावरती. प्रशस्त भरपूर गुफा वगैरे आहेत बसण्यापुरते आपल्याला. खूप सिक्युअर किल्ला आहे. तर निघत आहोत विंचोकाड्याकडे. तलाव पण आहे इथं. हा समोरचा आहे विसापूर. टाइम भेटला तर त्याला आपण एक्सप्लोर करणार आहोत, नाहीतर नेक्स्ट टाइम. तलाव लागलेला आहे इथं, छोटासा तलाव आहे. जिथं पण गडावरती आपण जातो तिथं 4-5 तलाव जरी आरामात असतात म्हणजे असतातच. अजून पण पाणी आहे. हळू येतून कसं आहे, असा हा कडा आहे पूर्ण. काळजी घ्यायची, सेफ्टी फर्स्ट. थोडीशी मध्ये मध्ये साईडचे बॅरिगेड तुटलेले आहेत. जेवढी काळजी घेतली तेवढं चांगलं आहे आपल्यासाठी. विंचूकडा मित्रांनो, संपूर्ण तिकडे त्या साईडला पूर्ण सुकलेलं आहे. ह्या ठिकाणी बघू शकता तुम्ही किती हरियाली आहे पूर्ण ह्या कड्याला. जेवढं डोंगरावरती पाणी होतं तेवढं सगळं असं खाली झिरपून वगैरे येऊन इथं पूर्ण हरियाली तयार झालेली आहे. खूप छान हरियाली बघायला मिळते. खूप खंदाट असा डोंगर वाटतोय खाली. या साईडला पूर्ण सुकलंय. दोन्ही साईडच्या, ह्या साईडला पण त्या साईडला पण असं सेमच आहे. विंचूकड्याच्या जस्ट थोडंसं अलीकडंच आहे, अजून पोचलो आहे जस्ट. पाठीमागं तुम्ही फक्त हिरवगार असा डोंगर आहे. कुठून आले? पार तिथून पाठीमागून आले. इथं यायला जस्ट आम्हाला वाटते 15 मिनिटं लागलेत आम्हाला यायला इथं. विंचूकडा आलोय, जवळ आलोय. झेंडा वगैरे दिसते इथं. मित्रांनो, विंचूकड्यापाशी आम्ही पोहोचलेलो आहे. शेवटचा टोक आहे हा किल्ल्याचा. झेंडा गाडी लावलाय भाऊ, एवढा मोठा झेंडा आहे. वरती लय डेंजर पॅक केलं भाऊ त्याला. विंचूकडा, विंचूच्या नांग्यासारखी दिसणारी ही कडा अति लांब आहे म्हणून यास विंचूकडा असे संबोधले जाते. चुकड्यामध्ये आपण थोडस असा आतमध्ये हा इंटरफेस आहे. ओ माय गॉड, आहे आहे मंदिर टाईप.
रस्ता आहे. काय नाही, असं बाहेर यायचा रस्ता आहे फक्त. असा हा पूर्ण कड्याला राऊंड मारून वाव. असा हा कडा आहे मित्रांनो संपूर्ण. विंचू कडा. मित्रांनो विंचू कडा एक्सप्लोर करून झालेला आहे. आता आपण निघत आहोत पलीकडे. हे साईड आपण सर्व कव्हर केलेली आहे. आता आपण या साईडनं परत जाणार आहोत तिकडे. चला निघूयात. ट्रेकिंग करून पूर्ण तो विंचू कडा करून आपण आलेलो आहे 16 कोणी तलावपाशी. सोळा कोणी तलाव. सोळा कोणी तलाव. 16 कोणी काय म्हणतात ना. ओके ओके. हां 3 4 7 असं आहे रे. मला अजून नाही कळलं. 16 कोणी म्हणजे हा 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 एवढं ते षटकोन त्रिकोण असतं. आता कळलं मित्रांनो. याला 16 कोणी तलाव काय म्हणतात. हा एक इथं ते कोण झाला, हा दुसरा झाला, हा तिसरा, हा चौथा, 5वा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा असे तलाव आहे हा 16 कोणीचा. म्हणून 16 कोणी तलाव म्हणतात. 16 कोणी तलाव. चला आपण निघूयात आता महादेव मंदिराकडे. महादेव मंदिर इकडेच ना वरती. 16 कोणी तलाव पाहून आम्ही जात आहोत महादेव मंदिराकडे. वरती दर्गा आहे, जाऊन आलोय आम्ही तिथं. हा झेंडा बाला कामाचा जो घेऊन निघाला. असं गाणं म्हणलं कॉपीराइट येत नाही ना. मित्रांनो संपूर्ण किल्ला फिरून झालेला आहे. आता राहिले फक्त महादेव मंदिर आणि एक तलाव आहे, तो एक राहिला फक्त. तो काढा आहे शेवटचा. हे कुठला काहीतरी काढा आहे तो. चला जाऊयात महादेवाच्या दर्शनासाठी. आज सोमवार आहे. आज आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आहे. 394वा जन्मोत्सव आहे मित्रांनो. इथं काय आतमध्ये पाणी स्वच्छ आहे, इथं पिण्यायोग्य आहे पाणी. स्वच्छ पाणी आहे. माशा आहेत म्हणलं पूर्ण पिण्यायोग्य पाणी आहे. इकडं पाणी पूर्ण खराब झालेलं आहे. वा वा वा, इथं खूप मासे आहेत. दिसतात का? खूप मासे आहेत मित्रांनो. त्र्यंबक तलाव. त्र्यंबक तलाव आहे मित्रांनो. हा असा तलाव आहे त्र्यंबक तलाव. आता मग करणार आहोत महादेवाचे दर्शन. मित्रांनो आजचा व्हिडिओ आम्ही इथं समाप्त करत आहोत. व्हिडिओ कसा वाटला काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा.
मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही, प्लीज सबस्क्राईब करा. जाऊ, तुमचा एक सबस्क्रायबर मला खूप मोटिवेशन करतं नवीन व्हिडिओ बनवायला. चला तर मी भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.